श्री स्वामी समर्थ. भगवान भोलेनाथ म्हणतात, जीवनात हजारो दुःख, हजारो समस्या आहेत, पण वास्तवात बघितले तर हे नीट समजेल की आपल्याला आपल्या आयुष्यात एकच दुःख आहे आणि हे दुःख म्हणजे काय आणि खऱ्या सुखाचे गमक कशात आहे, आपण या कथेतून जाणून घेणार आहोत. एका लहानशा गावात विनायक नावाचा एक साधा आणि मेहनती शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य अत्यंत साधं होतं, पण त्याला त्याच्या कामाचा प्रचंड अभिमान होता. त्याला शेतीतून फार मोठं उत्पन्न मिळत नव्हतं, पण त्याच्या छोट्या कुटुंबासाठी तेवढं पुरेसं होतं. तरीही कधी ना कधी त्याला वाटायचं की त्याचं आयुष्य फार सामान्य आहे आणि आपण मोठं यश मिळवण्याचा त्याने कधीच प्रयत्न केला नाही. एका दिवशी गावात एक मोठा व्यापारी आला आणि त्याने गावकऱ्यांना एक स्वप्न दाखवलं. तुमचं आयुष्य बदलवायचं असेल तर मोठं ध्येय ठेवा, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवा, तेच खरं यश आहे. हे ऐकून विनायकच्या मनात खूप विचार सुरू झाले. त्याला वाटलं की तो सगळं काही गमावतोय, काही मोठं करू शकत नाही. त्याने ठरवलं की आपणही मोठं होणार. विनायकने त्याच्या शेतजमिनी विकून मोठ्या व्यापाऱ्याच्या सल्ल्यानुसार व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला व्यवसाय खूप यशस्वी झाला. पैसे, नाव, प्रतिष्ठा सगळं मिळालं, पण हळूहळू त्याला वाटू लागलं की तो आपल्या मूळ मूल्यांपासून दूर जात आहे. जास्त नफा मिळवण्यासाठी तो चुकीच्या पद्धतींना प्रोत्साहन देऊ लागला. त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याच्याशी संपर्क तोडू लागले. विनायक आता खूप श्रीमंत झाला होता, पण त्याच्या मनातील शांतता हरवली होती. त्याला रात्रभर झोप लागत नसे. आयुष्यात सगळं असूनही त्याला रिकामपण जाणवायचं. एक दिवस तो एका वृद्ध साधू समोर गेला, जो गावाबाहेर एका झाडाखाली ध्यान करत बसायचा. विनायकने साधूला सांगितलं, माझ्या जीवनात सगळं असूनही मला समाधान नाही. मला वाटतं आयुष्याचा काही अर्थच उरला नाही. साधू शांतपणे हसले आणि म्हणाले, तुझ्या आयुष्यात सर्व काही असूनही तू समाधानी नाहीस, कारण तू तुझं खऱ्या सुखाचं गमक विसरलास. सुख म्हणजे संपत्ती नव्हे तर शांत मन आहे. तू तुझ्या मुळापासून दूर गेलास. विनायकने विचारले, मग मला काय करायला हवं? साधूंनी त्याला सांगितलं, तू परत आपल्या मूळ स्वभावाकडे जा. इतरांना मदत कर, प्रामाणिक राहा आणि सर्वांशी प्रेमाने वाग. संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्यात काहीच वाईट नाही, पण त्यासाठी आपल्या मूल्यांशी तडजोड करणं चुकीचं आहे. विनायकने त्या दिवसापासून जीवन बदलायला सुरुवात केली. त्याने आपले जुने शेत परत विकत घेतले आणि परत शेतीत रुजू लागला. जे काही मिळवलं होतं त्यातून गरजू लोकांना मदत करू लागला. त्याचं आयुष्य पुन्हा साधं झालं, पण आता तो खूप आनंदी होता, कारण त्याच्या मनातील शांतता परतली होती. संपत्ती, प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे चांगले आहे, पण त्यासाठी माणसाने आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये. खऱ्या सुखाचं गमक म्हणजे समाधान आणि शांतता. श्री स्वामी समर्थ.